बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्रकाश नावलकर लिखित कथा गावाकडचं लगीन. सुमनची 10वी होऊन आता 3 वर्षे झाली होती. 10वीला चांगले मार्क पडूनही घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे तिला कॉलेजला जाता आलं नव्हतं. तिच्या मागं एक भाऊ आणि एक बहीण शिकत होती. त्यांनाही शिकवायचं असल्यानं तिच्या वडिलांनी तिचं शिक्षण बंद करून तिला शेतावर न्यायला सुरू केलं. तसंही तिची आजी तिला म्हणायची, पोरीच्या जातीला चूल आणि मूल सांभाळता आलं पाहिजे, नाहीतर नाणं लागायचं नाही. कुळवाड्याच्या पोरीला जेवण आणि शेतातलं काम हे यायलाच पाहिजे. तिची आजी तिला रोज आपल्या संग जेवण कसं करायचं, चटणी मिठाचा अंदाज कसा घ्यायचा, वशाडाचं जेवण करताना काय काळजी घ्यायची, पोळीचं पुरण कसं वाटावं, जात्यावर दळण कसं दळावं याचं बाळकडू तिला आईपेक्षा आजीच करून द्यायची. आई बा शेतावर गेले की सुमन आजीच्या पाठनं ती सांगल तसं समद करायची. ते बघून आजी बी लय खुश व्हायची. तिला जवळ घेऊन ती सुरकुत्या पडलेल्या मऊ हातानं तिच्या गालावरनं कडाकडा बोटं मोडायची. बघता बघता सुमन 6-1 महिन्यात आजीच्या हाताखाली राहून सगळं जेवण शिकली. रोज सांच्याला आई शेतावरनं आली की तिला गरम गरम जेवण मिळायचं. ते सारं बघून तिच्या आईचा दिवसभर केलेल्या कामाचा शीन कुठं जायचा. सुमनला घरातलं सारं काम आता जमायला लागलं होतं. भल्या मोठ्या 4 खोलीच्या घराला आठवड्यातून एकदा सारवायला लागायचं. ते काम बी सुमन चुटकी सरशी करून मोकळी व्हायची. घरातल्या कामासंग आता शेतातली कामं बी तिला यायला पाहिजे म्हणून आजी तिला समजावायची. अशीच एकदा आजी बाहेरल्या सोप्या दरवाजाच्या बाजूला गल्लीत वाळत घातल्या वाळवानाकडे नजर देत वाकाळ शिवत बसली होती. वाकाळ शिवता शिवता सुईतला धागा संपला म्हणून आजीनं सुमनला हाळी दिली. सुमन मागच्या दाराला तांदूळ निटकत बसली होती. आजीची हाळी ऐकून ती बाहेरच्या सोप्यात आली. का ग आजी, का बोलवलीस? सुमे, जरा सुई तेवढा दोरा घालून दे ग. तिनं सुई दोरा सुमनकडे दिला. सुमन तो दोरा सुईत ओवून झाल्यावर जायला लागली. तसं आजीनं परत तिला जवळ बसवत बोलू लागली. सुमे, तुला आता घरातलं काम धाम सारं काय येतंय. आता जरा शेतावरलं बी काम शिकाय पाहिजेस तू. होय आजी, शिकणार की मी, पण आमदार आहे बाई, पुढला बघूया. अगं मी कुठं म्हणतोय तुला आत्ताच जा म्हणून. हे बघ, आई बरोबर गेलीस तर आई तुला सारं समजून सांगेल. पुरीच्या जातीला शेतातलं काम यायला पाहिजे. नांदायला गेलं की कुठं बी कमी नाही पडायचं मुला. आमचं शेतकऱ्याचं जीणं त्या परमेश्वराच्या हातात आहे बघ. कधी येळेवर पाऊस पडला तर जिंकलं म्हणायचं, नाहीतर हायच की येरं माझ्या मागल्या. तवा सांच्याला आई आली की सांगतो तिला, मग जा तू गरज पडेल तशी शेतात. तसं बी आता माणसाला माणूस मिळेना झालंय शेतात. आजीचं हे खरंच होतं. शेतकऱ्यांकडं मांदाळ काम असायचं, खरं येळेला कामावर कोण माणूस मिळत नव्हता. पुण्या मुंबईत असणारी पोरं 4 दिवस रजा टाकून कामाची येळी यायची. हे सारं आजी नातीला सांगायला लागली ती. तवर सुमनची मैत्रीण कमल घरात आली. ए सुमे, मी उद्यापासून शिवण क्लासला जाणार आहे, तू बी येतीस का शिकायला? तसं सुमननं आजीकडं पाहिलं आणि सुमन काय बोलायची आताच आजीच बोलली. अगं विचारतीस कसलं, जावा की शिका जावा. लगीन झाल्यावर तेवढाच घराला आधार 4 पैशाचा. शिकल्या सवरल्या पोरी तुम्ही, घेतल्यावर ज्ञान काय फुकट जात नाही, कवा तरी उपयोग येईलच की. असं म्हटल्यावर सुमननं आनंदानं आजीला मिठीच मारली. आजी अडाणे असली तरी तिला बदलत्या जमान्याची जाण होती. आजकालच्या शिकलेल्या पोरी शेतावर कमी आणि ऑफिसात जास्त असतात म्हणून आजी सांगत होती, घेतलेला ज्ञान कवा फुकट जात नाही. सुमननं मारलेली मिठी सोडवत आजी म्हणाली, सुमे,
तुला शिवण क्लासला पाठवायला तुझ्या बाला सांगतो. खरं मी काय सांगतो ते नीट ऐक. पुरीच्या जातीला हे वय लय भंगाळ असतं या. पाय वाकडं पडायला येळ नाही लागत. तेव्हा आपलं काम भलं आणि आपलं घर भलं असं राहणार असलीस तरच बोलतो तुझ्या भाषे. संध्याकाळी सारी जेवायला बसली तेव्हा आजीनं विषय काढला. शिरपा, मी काय सांगतो ते ऐक. सुमीला उद्यापासून शिवण क्लासला पाठवायची. पुढं शाळा शिकायची तिची इच्छा होती, ती काय पुरी झाली नाही. आता हे शिवणकाम जर शिकली तर पुढं तिच्यासाठी चांगलं आहे. आता द्या घ्यायची पोर आहे. आपल्या पायावर उभी राहते तर राहू दे. अगं आय, मी कुठं न गं म्हटलं तिला. जाऊ दे की मग. किती पैसे लागणार आहेत मुला? सुमननं शिवण क्लासची फी सांगितली. तसं तिचा बा म्हटला, देतो सकाळी. ये सुमे, आता शिवणकाम शिकण्यासोबत जरा शेतातलं काम बी शिक काहीतरी. नाहीतर नांदा गेल्यावर आई बानं काय शिकवलं नाही म्हणती लोक. असं म्हणत आजीनं सुमनच्या आईकडे बघत टोमणा मारला. तशी सुमनची आई म्हणाली, सुमे, हे बघ, शिवणकाम झालं की दुपारपासून शेताकडे यायचं. आजीकडे बघत सुमनच्या आईनं सुमनला दटावलं. तसं सुमन वय वय आई म्हणत जेवलेली ताटं गोळा करून घासायला निघाली. तशी आई म्हणाली, पोर माझी घरातलं सगळं काम शिकली. आता शेतातलं काम यायला लागलं की हात पिवळं करायला मोकळं झालो आम्ही. तसं बा म्हणाला, तू काय शिकवलीस ग तिला? माझ्या आईनंच तिला शिकवलं सारं. थांब, मी कुठं म्हटलं मी शिकवलं म्हणून. ती सारं काम शिकली ते सांगितलं. तसं तर त्या आत्याबाईजवळच असते आणि दिवसभर. घरातील म्हातारी माणसं म्हणजे लहानग्यांचे मित्रच म्हणायचे. आईबा शेतावर गेल्यावर दिवसभर याच म्हाताऱ्या माणसांसोबत ही मुलं लहानाची मोठी होत असतात. त्यांच्यावर संस्कार होतात ते यांचेच. सुमन शिवणकाम शिकत शिकत शेतावरही जात होती. आई तिला शेतातलं काम शिकवित होती. भांगलन कोळपण तर ती शिकलीच, पण पिकातलं तण वळवायला बी शिकली. असंच एके दिवशी सुमनचा बा अवताची बैल सोडून त्यासनी गवत पाणी देत होता. सोबत सुमनची आई बी होती. बोलता बोलता ती म्हणाली, दादा 4 दिवस सुमनला पाठवून द्या म्हणालाय. काय करूया? आता अचानक का बरं बोलवलं असेल ते? सुमनचा बा म्हटला, आई कुठे शेतात पडली म्हण, खुब्यात मार लागलाय. मी बी जाऊन भेटून येतो दिवसादिवस आणि सुमनला ठेवतो 1-4 रोज तिथं. आई म्हणाली, मग तुझ्या आत्याबाईला विचार जा की, लावून दिली तर जा. सुमनची आई घरात मोठी असून सुद्धा अजून सासूबाईंचंच ऐकत होती. मी विचारलंय त्यासनी, पाठीव जा म्हणाल्यात. मग काही माझी परमिशन घ्यायला विचारायलाच होई? तसं नव्हं, तुम्हाला विचारला पाहिजे की. जा उद्याच जा. परवा दिवशी खालतीकडच्या शेतात अवतं सांगितल्यात. वय, मी येतो दिवसादिवस जाऊन. सुमन 8-15 दिवस राहिली. खरं सगळं घर तिनं आपलंसं केलं. पै पाहुण्यात आणि गणगोतावळ्यात सुमननं नाव काढलं. मामाच्या आईला बघायला येणाऱ्या प्रत्येक माणसानं सुमनची वाहवा केली. म्हातारी बरी झाली आणि सुमन घरला परत आली. 2 दिवसांनी सुमनची आईबा शेतात कडबा रचायला गेलती आणि सुमनचा मामा अचानक शेतात आला. दादा, तू कसा काय इकडं सरळ? बरं आहे ना? आईची तब्येत कशी काय? तिने बांधावरल्या घागरीतनं तांब्यावर पाणी भावाला दिलं. अगा अक्के, हाय की बरी. भाऊजी, एक खास काम घेऊन आलोय. बोला की. काय नड आहे काय? नाही व, नडबीड काय नाही. मग काय काम काढलं सामा गरीबाकडे? सुमीसाठी एक जागा आलाय. पोरग गतसाली मिलिटरीत भरती झालंय. पगार चांगला आहे आणि एकुलतं एक आहे. पाठीवर एक भन आहे. 4-5 एकर ऊसाचं रान बी आहे. 2 वर्षापूर्वी 4 आकनी घर बांधलंय
आणि आपल्यातलंच आहे. कोण रे दाद्या? अगं अक्के पांडूचा त्याचा इकास. अरे इकास कवार मिलिटरीत गेला. झालं की वरीसभर. भाऊजी, आय आजारी पडली आणि सुमी घरात आली. घरात पै पाहुण्यांची वर्दळ असायची. एकट्या सुमीनं जेवण खावान जनावरांचं शान मूत सगळं एकटीनं केलं. ते बघून पांडू तात्या म्हटला, भाची लय गुणाची आहे रे, देत्यात का विचार इकासला. हे म्हणून म्हटलं तू मासनी बोलावं. सुमनची आई म्हणाली, औंदा द्यायची तर हाय, पर हातात काय नाही रे दाद्या. पांडू तात्या पैसेवाला माणूस, त्याला हुंडा द्यायला पैसे नाहीत आपल्याकडे. आणि मला नाही वाटत तो बिन हुंड्याचा लगीन करील. ते आमच्या दातावर मास नाही रे त्याला देणं एवढं. हे अक्के, द्या घ्यायचं मी बघतो, तुम्ही फक्त पसंत आहे काय ते सांगा. सुमनच्या बानं सगळं ऐकून घेतलं आणि म्हटला, पाहुणं 1-2 दिवस द्या, विचार करून सांगतो. द्यायची तर आहेच पोर, पर आम्हासनी बी झेपलं पाहिजे ना मग. भाऊजी, तुम्ही काय बी काळजी करू नका. तिचा मामा जित्ता आहे अजून, काय कमी पडू देत नाही मी. हे ऐकून सुमनच्या आईचं डोळं भरलं. दादा, आईस र बाच्या माघारी मला सांभाळायला, पण तुझी बी लेकरं बाळा आहेत की. हक्के, तुझ्या वहिनीनं झाडले मला विचारायला, पण सुमीला विचारायला पाहिजे ना मग. ते काम तिची आजी करते. सांजला बोलतो मी आईशी. सुमीचा बा बोलला. त्या दिवशी सुमी घर सारवालती, तेव्हा तिची आजी बोलली, सुमे, हे फक्त 2 जाप्ती घर आहे. लगीन झालं की 4 जाप्ती घर सारवायला लागेल बघ तुला. चालेल की आजी, सुमी बी म्हणाली. सारवान झालं आणि दोघी जेवायला बसल्या. सुमे, मिलिटरीवाल्याबरोबर संसार करशील वय ग. आजी, तू जिथं देशील तिथं करीन बघ, फक्त जोडीदार समजून घेणारा असावा. बरं ते नव्ह, असं काय विचारालीस ग आजी? अगे, तुझ्या मामानं एक जागा आणलाय मिलिटरीतला, 2 दिवसात बघाय येतील म्हण. या ऐकता सुमीच्या गालावर खळी पडली. आजीच्या नजरेनं ती टिपली. तेव्हाच आजी म्हणाली, मग असू दे नव्ह मिलिटरीवाला. मिलिटरीवाला सुट्टीवर आलाच होता. 2 दिवसांनी बघायचा कार्यक्रम पार पडला. मुलानं मुलगी पसंत केली. 6 महिन्यानंतर मुहूर्त ठरला. सुमनच्या आईबानं लेकीसाठी थोडं सोनं केलं. मामानं बी थोडी मदत केली. लग्नाला महिनाच उरला की दोन्ही घरात पायी पाहुण्यांची वर्दळ वाढली. जत्ता काढण्यापासून सुरू झालेलं काम हनुमानाच्या शेपटीसारखं वाढतच होतं. गल्लीतल्या पोरांना सांगून पत्रावळीसाठी पळसाच्या पानांची भरभरती केली. गल्लीतल्या म्हाताऱ्या बाया दुपारच्याला पोराबाळांसंग पत्रावळी बनवायला लागल्या. घरातल्या जाणत्या बायका पोरी बहिणींना घेऊन तांदूळ नीटवाट करायला लागल्या. जाणती माणसं पाण्याची भरभरती करण्यासाठी लागणारी मोठाली भांडी जमा करू लागली. जेवणासाठी लागणारी भांडी तालुक्यातनं आणायची होती, त्यासाठी 2-3 बैलगाडी घेऊन गेले. घरातली 2 जाणती माणसं वाजंत्रीवाल्याला इडा देऊन आली. कोण भटजी सांगायला गेलं. रोज संध्याकाळी गावातली जाणती पोरं घरात येऊन नियोजन करत होती. गावगाड्यातलं लगीन म्हणजे चूलबंद जेवण. सगळी कशी झाडून येणार म्हटल्यावर लगबग ही तशीच होती. लग्नाच्या आदल्या दिवशी नवरी न्यायला बैलगाडी आली. दारात मांडव घालायची लगबग चालू झाली. दुपारीच पोरांनी खालतीकडच्या वाड्यातील हिरव्या गार करंजीच्या ढाप्या आणल्या होत्या. दारात मुहूर्तमोड रोवली. आपल्या महाराष्ट्रात लग्नकार्यात अधिमान असतो मुहूर्तमेढीला, कारण ही मुहूर्तमेढ रोवल्यानंतर शुभकार्यात कोणती अडचण येत नाही आणि आलीच तर निर्विघ्नपणे तो कार्यक्रम पार पडतो. लग्नकार्यात सर्वात आधी मुहूर्तमेढ रोवली जाते, जी उंबराच्या झाडाची डहाळे आणि आंब्यांची पाने एकत्र करून घरासमोर रोवली जाते. तिला काही भागात देवाखी म्हटलं जातं. मुहूर्तमेढ रोवली आणि मांडव घालायला गर्दी जमली. सगळ्यांच्या ऐकीनं मांडव उभा राहिला. पवाराच्या तुकादानं शेतावरनं येताना आंब्याच्या ढाळ्या आणल्या होत्या,
त्या घरातल्या सगळ्या खुटीवर अडकवल्या. पोरांचा मांडव घालून झाला तवर किटलीतनं गरमागरम चहा आणि चिवडा आणला गेला. घरात बायकांची गडबड चालली होती. सुमीच्या मैत्रिणी 2 दिवस सुमीबरोबरच घरातच होत्या. हळदीची तयारी झाली. नवऱ्याची हळद यायची वाट बघत असतानाच कोणतरी 2 जण मोटरसायकलवरनं हळद घेऊन आलं. लगीन नवऱ्याकडं असलं तरी सुमनच्या बानं कशाची बी कमी पडू दिली नाही. सगळं कसं बैजवार चाललं होतं. हळदीचा कार्यक्रम पार पडला. मांडवात पंगत बसली. गावाला गाव जेवण होतं. लगीन उद्या संध्याकाळी असलं तरी आज नवरीकडचं हळदीचं जेवण होतं. भुईवर पिंजार टाकल्या मांडवात. याकडसनं त्याकडला 2 बाजूला 2 पंक्ती बसल्या. गावातली जाणती पोरं घरातलंच लगीन असल्यागत लग्नात सामील झालती. तासाभरात 2 पंक्ती उठल्या. गावात एकोपा असल्यानं कशाचं काय कमी पडलं नाही. सगळी लोकं जेवत होती. तवर लगीन घरात मोठमोठ्यानं बोलण्याचा आवाज यायला लागला. कोणतरी एकजण आज जाऊन काय चाललं याचा अंदाज घेऊन आला. तर सुमीची कुठली एक पाहुणी आहेरावरून भांडत होती. गावगाड्यातलं लगीन आणि रुसवा फुगवा नाही असं एकही लगीन मिळायचं नाही. तिची समजूत काढूस तोवर नवरीच्या सामानाची बांधाबांध सुरू झाली. जन्मापासून आत्तापर्यंत मुलगी ज्या घरात राहिली तिची आता काही तासांनी रवानगी होणार होती. त्याची झलक नवरीच्या बाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अंगा खांद्यावर खेळलेल्या नातीला असं नटताना बघून आजीचं डोळं ओलं झालं होतं. लहानपणापासून आत्तापर्यंत आईबाला कशाचीच तस्ती न देता सगळं आपणहून शिकलेल्या सुमीकडं आईला पाहवत नव्हतं. एवढंच लेकरू आज 18-19 वर्ष सांभाळून आता दुसऱ्याच्या दावणीला बांधायचं ते जीवावर उदार होऊनच. पुरींच्या घोळक्यात असल्या सुमीला पाहून तिची आई आतल्या आत रडत होती. रात सरून पहाट व्हायला लागली. सगळ्या बायकांच्या आंघोळ्या झाल्या. गडी माणसं कोण नदीवर गेला तर कोण हिरीवर गेला. सगळ्याने आटपून घेतलं. बैलगाडी घेऊन आल्या गाडीवाल्याला चहा फराळ आणि आहेर केला. नवरीबरोबर जाणाऱ्या 2 पोरी, भावकीतली 2 जण आणि एक जाणती बाई जाऊन गाडीत बसल्या. नवरीबरोबरची दुरडी गाडीत ठेवली. सुमनला घरच्या देवाला पाया पडून गावच्या देवाला पाया पडाय घेऊन गेले. संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर लगीन असलं तरी येळत पोचाय पाहिजे म्हणून गाडीवान गडबड करीत होता. कारण त्याला माहीत होतं एकदा का पोरगी घरातनं बाहेर पडली की प्रत्येकाच्या घरात जाऊन पाया पडून याला तासभर तरी लागणार होता. सुमन घरातल्या सगळ्यांच्या पाया पडली आणि आजीच्या पाया पडता पडता तिचा बांध फुटला. अगदी काही महिन्यांची असल्यापासून आईकडं कमी आणि आजीकडं जास्त राहिलेली सुमन धाय मोकलून रडत होती. तिचं ते रडणं पाहून तिथं असणाऱ्या प्रत्येकीनं डोळ्याला पदर लावला. आजी नातीचं प्रेम असावं तर असं सगळे लोक बोलत होते. सुमीनं आजीला उद्या यायला सांगितलं. तिला वाटलं म्हातारी हाय म्हणून कोण लग्नाला नेणार नाही. आजीनं सुरकुतल्या हातानं सुमीच्या गालावरनं हात फिरवला आणि कडाकडा बोटं मोडली. लुगड्याच्या केळातनं 100 रुपयाची नोट काढून सुमीच्या हातात दिली. तेव्हा तर सुमी लयच रडायला लागली. क्षणभर सुमीला आठवलं शाळेची सहल चालली होती तेव्हा पैसे नाहीत म्हणून घरचे सहलीला पाठवून देत नव्हते. तेव्हा याच आजीनं कोंबडीची अंडी विकून आणि आठवड्याच्या बाजारात रवणीतले 2 मोठं कोंबडे विकून सहलीला पाठवलं होतं. ती आजी आज नात सासरी जात असताना तिला रिकाम्या हातानं कशी पाठवेल. गल्लीतल्या सगळ्या माणसांच्या पाया पडत पडत सुमी शेवटी शाळेतल्या मैत्रिणीसोबत हातमिळवणी करायला लागली. एकमेकींचं सुखदुःख वाटून घेणारी एक मैत्रीण आज सासरी जात होती तर बाकीच्याही मैत्रिणी उद्या त्याच वाटेवर जाणार होत्या. म्हणूनच आज ती सगळ्यांशी बोलत होती. गाडीवाल्यानं गाडी गल्लीच्या कोपऱ्यावर आणली. सुमीनं सगळ्यासनी भेटून झाल्यावर पुन्हा एकदा मागं वळून हात करत जातो म्हणून सांगितलं आणि ती गाडीत बसली. मागोमाग इतर लोकही जमा व्हायला लागले. नवरीला पुढं पाठवून तिला रुखवतात द्यायचं सामान ट्रकमध्ये भरलं गेलं. कारखान्याचा ट्रक अगोदरच सांगितला होता. 1-2 1-2 करत करत सगळी जमा झालती. तवर नवरी नवऱ्याच्या गावच्या वेशीवर जाऊन पोचली.
तिथं पोचताच नवऱ्याच्या गावात नवरीला बघायला ही गर्दी जमली. गाडीवानानं गाडी महादेवाच्या देवळासमोर आणली. इकडे सगळेजण ट्रकमध्ये बसले, तर कोण मोटरसायकलवरनं यायला लागला. निम्म्या रस्त्यात आल्यावर पाटलाच्या संतुनानानं ट्रक थांबवायला लावला. संतुनानाला लग्नाला येताना भटजीला घेऊन यायला सांगितलं होतं. त्यांच्या गावातला भटजी अचानक मुंबईला गेला होता, म्हणून ह्या दुसऱ्या भटजीला आणण्याची जबाबदारी संतुनानावर होती. आणि नेमकं संतुनाना भटजीला बोलवायला विसरला. अचानक ट्रक थांबल्यावर जो तो एकमेकांकडे बघायला लागला. संतुनानं ट्रकमधून खाली उडी मारली. ड्रायव्हरला सगळी हकीकत सांगितली. त्यांचं बोलणं सुरू होतं तोवर मागून मोटरसायकलवर येणाऱ्या कोणीतरी ट्रक का थांबवला म्हणून विचारलं. तर झाला प्रकार त्यांच्या लक्षात आला. मोटरसायकलवाल्यानं आपल्याबरोबरच्या माणसाला ट्रकमध्ये बसवलं आणि संतुनानाला घेऊन ते दोघं परत गावाकडं भटजीला आणायला गेले. नवरी लागणस्थळी महादेवाच्या देवळात अगोदरच पोचली होती. तवर ट्रक बी जाऊन पोचला. नवऱ्याकडच्या पाहुण्यांनी वाजंत्री नेऊन गुळकांदा देऊन पै पाहुण्यांचं स्वागत केलं. नवरीला दिलेलं जानवस घरवी लग्नघर सोडून 4 घर दूर होतं. जशी नवरी जानवस घरात गेली तसं सिनेमातल्या नटीला बघायला येतात, तशी गावातल्या पोरी बाळींची एकच गर्दी झाली. जानवस घर मोठं होतं, पण सगळं रिकामं असल्यानं तिथंच सोप्यात ताटूक टाकून सर्वांना फराळाला बसवलं. पाहुण्याकडच्या एक जणानं न्यूजपेपर कापून केलेल्या कागदावर एक कानवला, एक लाडू आणि चिवडा असला तो कागद प्रत्येकाच्या हातावर ठेवला. तवर दुसऱ्यानं किटलीतनं चहा आणि स्टीलच्या बाटलीतनं वाट्या आणून एकमेकांच्या हातात दिल्या. इकडं जेवणाच्या मांडवात आचारी तोंडावरला घाम गाळत जेवणाची तयारी करत होता. भावकीतला एकजण तिथंच खुर्ची टाकून जमादार असल्यावानी सगळ्यावर नजर ठेवत होता. तेवढ्यात दोघांनी कुठनं तरी 4पाई खाट आणली आणि तिथंच बाजूला ठेवली. त्यावर एक पांढरं खड धोतर अंथरून शिजलेला उणउणीत भात त्यावर टाकला. वांग्या बटाट्याच्या भाजीचा वास अख्ख्या मांडवात पसरला होता. मट्टा तयार झाला तसं त्याची चव घ्यायला एक एक जण पुढे येत होता. ते बघून खुर्चीत बसला पुढं झाला. काय वाढायच्या अगोदर संपवतीसा की काय सगळा मट्टा? चला व्हा बाहेर. तशी सगळी बाहेर झाली. दुपार टळून गेलती. घोरज मुहूर्तावर लगीन म्हटल्यावर 1 वाजता जेवणाचं आवाहन सगळ्यांनी गेलं होतं. गावातली लोक मांडवाजवळ जमा होत होती. गावातल्या बाय बापड्या पाणी प्यायला आपापला ग्लास तांब्या घेऊन मांडवाकडे येत होती. लगीन घरातला कोणतरी जाणकार एक जणानं आचार्याजवळ जाऊन जेवण तयार झाल्याची खात्री करून घेतली आणि पोरासनी मांडवाच्या दोन्ही बाजूस पिंजार टाकायला सांगितलं. पटापटा माणसं जेवायला बसली. मांडवात बसल्यासनी सावली मिळाली, खरं उन्हात बसल्यांची उन्हानं कायली होत होती. पत्रावळीवाला पत्रावळी वाढत जाईल तसा त्यामागनं मीठवाला, सांडगं पापडवाला, बुंदीवाला, भातवाला आणि शेवटी आमटीवाला वाढत चालला होता. वाढलेल्या पत्रावळीत पंचपक्वानं तर होतं, खरं सगळ्यांची मिसळ झाली होती. पत्रावळीत वाढलेला भात आणि त्यात गोलाकार खळ करून आमटी वाढली होती. पातळ आमटी फाटलेल्या पत्रावळीत तर कधीच गायब झाली होती. लोणचं आणि मीठ एकत्र होऊन भाताशी दोस्ती करत होतं, तर पानावर वाढल्या बुंदीनं चक्क गरमागरम आमटीत आंघोळच केली होती. सांडगे पापड तर आमटीत भिजून वातड लागत होते. सगळं वाढून झालं आणि आचार्यानं नवऱ्याला बोलावून अगरबत्ती लावली आणि चालू करा जेवण म्हणेच तुवर माळकरी जानू मामानं श्लोक म्हणायला चालू केले. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. लोक संपायच्या आतच कोणी कोणी जेवण सुरूही केलं होतं. भात वाढणारी पोरं एखाद्या मित्राच्या पत्रावळीत मुद्दामच जास्त भात वाढायची. तो भात खाताना मात्र त्याची 3 तिरपीट उडायची. ते सारं बघून कोणीतरी जाणकार आवाज द्यायचा, बारक्या पोरासनी खाईल तेवढंच वाढा रे पोरांनो, अन्नाची नासाडी करू नकासा, पानावर जेवण शिल्लक ठेवू नकासा बघा. हे सगळं सांगायच्या मागचं कारण एवढंच असायचं की जेवण फुकट जाऊ नये. 2 पंक्ती जेवण करून उठल्या तसं माईकून आणखी एकदा पुकारण्यात आलं. पाहुणे मंडळीकडून कोण जेवायचं असेल तर मांडवात या, शेवटची पंगत बसायला लागली आहे. हे ऐकताच नवरीबरोबर असल्या करवल्या जानवस घरातील न जेवलेल्या बाया बापड्या आणि चुकून राहिली गावातील लोक शेवटच्या पंक्तीला बसली.
पहिल्या पंक्तीला वाढणाऱ्या पोरांचा जोर तिसऱ्या पंक्तीला वाढताना बिलकुल दिसत नव्हता. मट्टा आणि बुंदी खाऊन सुस्त झालेली वाढपी पोरं आता जेवण वाढताना टंगळमंगळ करायला लागली होती. जेवण शिल्लक तर होतंच, तर भांड्याला लागलेला भात, संपलेलं सांडगं पापड, पाणी टाकून वाढवलेला मट्टा, उरलेल्या आमटीत गरम पाणी टाकून बेसन पिठाची मारलेली फोडणी, हे सगळं खाताना एकजण म्हणालाच, आईला उकिरड्यावर बसावं, खरं पहिल्या पंक्तीला बसावं. जेवण तर सगळं मिळतंय. खरंही होतं. पूर्वी लोक लग्न कार्याचं जेवण हे पहिल्या पंक्तीला बसूनच जेवायचे. संध्याकाळची वेळ होत आली तशी नवऱ्या मुलाला आंघोळ घालायची तयारी सुरू केली. मांडवात 4 तांबे लावून करा करण्यात आला. त्यात आंघोळीसाठी पाट ठेवण्यात आले. नवऱ्या मुलाच्या आजीनं नवऱ्याला कर्यात बसवलं. आया बायांनी नवऱ्या मुलाला तेल लावून रीतिरिवाजानुसार आंघोळ घातली आणि लग्नाचे कपडे घालायला दिले. ही जुनी पद्धत. नवऱ्या मुलाची आजी जेव्हा त्याच्यासोबत त्या कर्यात बसते त्याला आमच्या घाट माथ्यावर आजीचीर म्हणतात. आजीचीर म्हणजेच नातवानं आणि नातीनं आजीचा आशीर्वाद घेऊन तिला साडी द्यायची असते. नवऱ्या मुलानं कपडं घालून गावातील देवांना भेटायला जायची तयारी झाली. लग्ना अगोदर सगळ्या देवादिकांचा आशीर्वाद घेण्यासाठी नवरा श्रीवंदनाला गेला. तवर त्याच कर्यात नवरीला आंघोळ घातली गेली. नवरीची आंघोळ आटोपली तशी लग्न वेळ जवळ येत होती. मांडवात आंघोळ घातलेल्या ठिकाणी ओल होऊ नये म्हणून पिंजार टाकलं गेलं. तवर भटजी मामा आले. त्यांनी विधिवत लग्नाची सारी तयारी केली. नवरीच्या मामाने नवरी मुलीला मांडवात आणावे असे फरमान सोडलं. सुमनला बायकापुरी नटवत होत्या. कोण गजरा माळत होती, कोण लिपस्टिक लावत होती, तर कोणी साडी नेसायला मदत करत होती. हे होईस्तोवर भटजीनं अजून एकदा माईकवरून पुकारलं, लग्न मुहूर्तावर लावायचं असेल तर मुलीच्या मामाने नवरी मुलीला मांडवात आणावी. मुहूर्त जवळ आलाय. सगळे पै पाहुणे जमा होत होते. मांडवाच्या एका बाजूला रुखवताचे सारे सामान मांडले होते. नवऱ्याकडच्या बाया बापड्या रुखवत पाहून इकासला सासूरवाडी चांगली मिळाल्याचा अंदाज लावत होते. मांडवाच्या दोन्ही बाजूला 2 पोरं उभी राहून प्रत्येकाला रंगीत अक्षता देत होते. तवर सुमनचा मामा आपल्या भाचीला खांद्यावर घेऊन येताना दिसला. कधी काळी याच मामाच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या सुमनला आता मामाच्या खांद्यावर बसून परक्या घरची वाट धरायची होती. मामाने सुमनला पाटावर उभी केली. अंतरपाट धरला गेला. अंतरपाट धरतेवेळी भटजींनी दोघा उभयंतांना अंतरपाटावर काढलेल्या स्वस्तिकाकडे पाहायला सांगितलं. कारण अक्षता पडण्याआधी वधूवरांना एकमेकांना पाहण्याची प्रथा नसते. मंगलाष्टकांचा पवित्र मंत्रोच्चार झाल्यानंतरच देवादिकांच्या साक्षीनं जमलेल्या गणगोतावळ्याच्या आशीर्वादाने दोघांना एकमेकांना पाहता येणार होतं. भटजींनी मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम. भटजींनी पहिली मंगलाष्टका म्हटल्याबरोबर सुमनच्या शाळेतल्या पाटील गुरुजींनी सूर लावला. त्यांचं संपतंय की नाही तवर गावातील माळकरी जानूबुवांनीही जोरदार सुरुवात केली. लग्न मंडप गच्च भरलेला होता. टवाळकी पोरं शुभमंगल सावधान म्हटलं की हातातल्या अक्षता एकमेकांना फेकून मारत होते. भटजींनी शेवटची मंगलाष्टिका म्हटली. आली लग्न घडी समीप नवरा घेऊन या वाघरा. शेवटच्या अक्षता पडल्याबरोबर वाजंत्र्यांनी वाजवायला सुरुवात केली. तसं पोरांनी वाजंत्र्यांच्या ठेक्यावर ताल धरत नाचायला सुरुवात केली. तर पै पाहुणे एकमेकांचे आहेर दोन्हीकडच्या मंडळींना द्यायला जमले. भटजींनी कन्यादानासाठी सुमनच्या आईवडिलांना जवळ बोलावलं. आमची मुलगी आता तुमची झाली. जसा मी आजपर्यंत तिचा सांभाळ केला, इथून पुढं तुम्ही बी तिचा असाच सांभाळ करा. असं म्हणत त्यांनी सुमनचा हात तिच्या नवऱ्याच्या हातात दिला. हे बोलताना सुमनच्या बाचा आवाज पार खाली गेला. 18-19 वर्ष सांभाळलेल्या काळजाच्या तुकड्याला कुणा अनोळख्याच्या हातात देताना त्याची झालेली अवस्था पाहत नव्हती. कन्यादान पार पडलं तसं सुमनच्या भावाला बोलावून कानपिळी करण्यात आली. सगळ्यात लहान असणारा पण तिच्यापासून कधी वेगळा न झालेल्या तिच्या भावानं सुमनच्या नवऱ्याचा कान धरला आणि तो म्हणाला, भाऊजी, माझी बहीण माझ्या घरात सुखी होती तशीच तुमच्या घरी ही सुखी राहू देत. तिला कोणता त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
असं म्हणत त्याने बहिणीला मिठी मारली. ती मिठी इतकी घट्ट होती की वाटलं आजपर्यंतच्या साऱ्या आठवणींना त्यांना एकमेकांना घट्ट बांधलं होतं. पुढच्या साऱ्या विधी रीतिरिवाजानुसार पार पडत होत्या. तवर सुमनच्या मामानं वरातीसाठी बैलगाडी सजवायला घेतली. इंद्राच्या ऐरावत रथालाही मागे सारेल अशी बैलगाडी सजवण्यात आली होती. लेझमाचा तापा हजर झालता. दारुगोळा उडवणारी पोरं तयारला लागली. सुमनच्या मामानं बैलासनी झूल घातली. लेझमाची पोरं मांडवात आली तशी हलगीवाल्यानं हलगी तापवली. तापलेल्या हलगीचा ठेका धरताच गावकरी मांडवात जमा व्हायला लागले. नवऱ्याच्या मित्रांनी चिरमुऱ्याचं पोताचं आणलं होतं. नवरा नवरीला जेवण खाणं करून वरातीची कपडे घालायला लावली. नवऱ्याच्या मित्रांनी दारुगोळा सोडला तसं सारा गाव गल्लीत जमायला लागला. नवरा नवरी बैलगाडीत बसली आणि वरात चालू झाली. सुमनचा मामा स्वतः बैलगाडीचं सारथ्य करीत होता. जसजशी वरात पुढं जाईल तसं घराघरातून साखर पाणी यायला लागलं. मग नवरा नवरी गावातील प्रत्येक देवळातल्या देवाला पाया पडून पुढील संसारासाठी आशीर्वाद घ्यायला लागली. रात्र पुढं जात होती तशी वरातही पुढं सरकत होती. घरभरणीचा टाईम पहाटे 4चा होता. रात्रभर पोरांचा लेझमाच्या खेळ खेळून पिट्टा पडला होता. पहाटे 3-3:30 वाजता वरात मांडवात आली. अजून घरभरणीला अर्धा तास बाकी होता. तो नवऱ्याच्या मित्राने आपल्या लाडक्या फौजीला नाव घ्यायची बळजबरी केली. आता लग्नात नाव घ्यायचं नाही तर ते लगीन कसलं. मग फौजी नाव घ्यायला तयार झाला. काळी चोळी खनकरी बया बडांभरी, तेलाची सुजी गव्हाची, राणी कुणाची भरताराची, भरतार म्हटलं नाही एवढी अटी कशी पायी. नेसाय दिली जरी काठचा भरला बाजार, त्याला आलं 30,000. 300,000चा बांधला वाडा, त्याला सोन्याच्या कडा. आला सुमनला घेऊन लग्नाचा घोडा, अत्तीसाहेब वाट सोडा, दिवाणसाहेब दृष्ट काढा. फौजीनं नाव घेतल्याबरोबर सगळेजण सुमनला म्हणायला लागले, नाव घे सुमन. मग सुमननं देखील नाव घ्यायला चालू केले. कण कुदळी मन माती, कण कुदळी मन माती, सारवल्या भित्ती चित्तरला खांब केळीचं पाणी निळीचं, गेलो तुळशीच्या बागेत तिथं होतं राम, सीताचा देऊळ तिथं होतं पंचगंगेचं पाणी, फौजीचं नाव घेतो पाची अमृतवाणी. सुमननं नाव घेतल्याबरोबर बायका परत एकदा फौजीला नाव घेण्यासाठी डिवचायला लागल्या. असंच उखाणं घेता घड्याळात 4 कवा वाजले ते कळलंच नाही. मग नवरा नवरीला घरात घालवून लेझिमवाल्यांनी निघायची परवानगी मागितली. त्यांना सकाळचा चहा फराळ करून पाठवण्यात आलं. सुमनच्या माहेरच्यांनी नवऱ्याच्या आईबाची भेट घेऊन निरोप घेतला. सुमनच्या साऱ्या मैत्रिणींची संगत आता इथंपर्यंत होती. 4-5 दिवस त्या तिच्यासोबतच होत्या. त्यातली एक जण करवली म्हणून पुढचे अजून 4-5 दिवस तिच्यासोबत राहिली. सारा गोतावळा आपल्या काळजाच्या तुकड्याला लोकांच्या हवाले करून मागे फिरला. सासूला आईचं प्रेम आणि सासऱ्याला बाच्या जागी ठेवशील तर तुला पुऱ्या आयुष्यात कशाची कमी पडणार नाही. आजीनं सुमीला ही शिकवण देऊन संसार कसा करायचा याचं पुरेपूर ज्ञान दिलं होतं. आजी माघारी जाताना पाहून सुमन आजपर्यंत कधी रडली नसेल तेवढी रडली. तिथं हजर असणारी अखंड गल्ली आजी नातीचं हे प्रेम बघत होती. आईबाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत सुमननं स्वतःला सावरलं. तिला आता कळत होतं आयुष्याचा दुसरा टप्पा. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.